टाकलं मॅडम. हम्म. करा मॅडम सुरू. आत्मवंदन, शुभ संध्याकाळ. सर्वप्रथम विहंगम टेक्नोहोलिस्टिक ऑर्गनायझेशन आणि आपल्या सगळ्या समूह ऊर्जेचे खूप खूप धन्यवाद की ज्यांच्यामुळं हा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळाला सगळ्यांना, की ही माहिती किंवा हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचते. तर आतापर्यंत आपण सनातन विज्ञानचे जवळजवळ 3-4 सेशन ऐकले. तर पहिला प्रश्न मला विचारायचा वाटतो, सनातनचा म्हणजे अर्थ सगळ्यांना माहिती आहेच. तर कोणी चॅट बॉक्स मध्ये टाकू शकेल का, सनातन म्हणजे काय? काय सनातन म्हणजे काय? शाश्वत म्हणजे बरोबर. आधीही होतं, आत्ताही आहे आणि नंतरही असणार आहे. बिफोर अस, एक्झॅक्ट. आफ्टर अस असं. बरोबर श्रद्धा मॅडम, धन्यवाद. तर सनातन म्हणजे जे की कधीही नष्ट होणार नाहीये किंवा जे आधी होतं तसंच आत्ता आहे आणि पुढेही राहणार आहे. त्याच्यात कितीही मॉडिफिकेशन केले किंवा बदल केले, काहीही केलं तरी ते जसं आहे तसं राहणार. त्यामुळे हे सनातन. आणि आपण जो म्हणतो सनातन धर्म, मग तो कोणताही असो. आपण आता म्हणतो की सनातन धर्म हिंदू आहे, हा सनातन धर्म आहे जो की पूर्वापार चालत आला. आता बाकी जर आपण बघितले तर प्रत्येकाला असं वाटतं की आपले सगळे धर्म सनातन आहेत. तर त्या प्रत्येक धर्मातलं त्या सनातन ज्ञान आणि विज्ञान, आता आपण बघत होतो जे आपलं हिंदू शास्त्र किंवा आपण जे नेहमीच्या आयुष्यात यूज करतो त्याच्याशी रिलेटेड सनातन विज्ञान. तर आजचा विषय आहे पंचभूत स्थल आणि त्याशी रिलेटेड सनातन विज्ञान. तर पहिली गोष्ट मी सुरुवात इथून करेन की मी म्हणजे त्या पंचभूत स्थल हा विषय का घेतला आणि त्याचं म्हणजे माझं काय कनेक्शन आहे, की अचानक असेच पंचभूत स्थल कुठून आले किंवा मला कसे माहित झाले. तर पहिली गोष्ट माझी सुरुवात कुठून झाली. नोव्हेंबर 2024 मध्ये मी विहंगमला जॉईन झाले, म्हणजे मंगल मॅडमशी कनेक्ट झाले. त्यावेळी माझी बहीण, मी गोव्यात राहत होते आणि त्यावेळी माझी बहीण माझ्याकडे आलेली आणि त्यावेळी ती मॅडमचा हस्तमुद्राचा कोर्स करत होती. तर तिच्या थ्रू मी ग्रुपला जॉईन झाले आणि तिथून पुढचा हा पंचभूत स्थलाचा प्रवास. तर डिसेंबरमध्ये सहसा आम्ही वर्षातून 2 वेळा ट्रिपला जातो. त्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही ट्रिपला जाणार होतो आणि ती ट्रिप होती ही पंचभूत स्थलाची. ह्याच्या अगोदर मला पंचभूत म्हणजे काही नाही, आपण म्हणतो ना, म्हणजे ही जी आजूबाजूला दिसतात निसर्गात जी पंचभूत, पृथ्वी, वायू, आकाश वगैरे वगैरे, जे की नॉर्मल लोकांना माहिती असतात. पहिली गोष्ट याचं कनेक्शन म्हणजे माझं म्हणजे माझे मिस्टर काय असे मंदिरात जाऊन पूजा अर्चा वगैरे नाही, पण त्यांनी ही ट्रिप त्यावेळी कशी काय ऑर्गनाईज केली त्याचं मला आत्ता म्हणजे कनेक्शन लागते. त्यावेळी मॅडम शिवस्वरोदय भाग घेत होत्या, पण 1 पर्यंतच, म्हणजे भाग 1 होत होता आणि दुसरा भाग माझ्या मते नंतर झाला असेल, पण 1 भाग त्यावेळी त्यांनी घेतला होता आणि मला त्यावेळी काही या शिवस्वरोदय शास्त्राची कल्पना नव्हती. आणि मग माझ्या मिस्टरांनी ही पंचभूत स्थलाची ट्रिप ऑर्गनाईज केली. त्याच्या अगोदर बघा, म्हणजे आपण कुठल्याही म्हणजे तीर्थस्थळाला जाताना वगैरे त्याच्याबद्दल माहिती असते आपल्याला, तिथे काय काय करायचं वगैरे. तर आम्ही जस्ट ती ट्रिप म्हणजे जसं फिरायला जातो तसं त्या पंचभूत स्थलाला गेलो होतो. तर तिथला अनुभव म्हणजे तिथली मंदिरं आणि तेव्हा मी ध्यान करत, म्हणजे ध्यानाबद्दल आधी माहिती होती, पण त्या स्थळांमध्ये गेल्यावर आपोआपच आम्ही म्हणजे 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 जे ट्रिपला जातात त्यांना माहिती कसं असतं, हे स्थळ बघायचं, तिथं तेवढा तेवढा वेळ दिलेला असतो, ते बघायचं आणि तिथून निघायचं परत दुसऱ्या ठिकाणी. आमची पण ट्रिप आम्ही स्वतः ऑर्गनाईज केली आणि अशीच होती आणि आम्ही असंच करायचो की या दिवशी हे मंदिर, इकडे हे बघायचं, तिथून पुढे निघायचं असं. पण ह्या 5ही पंचभूत स्थलांच्या तिथं आमचं म्हणजे अक्षरशः आम्ही प्रत्येक स्थळाच्या तिथं जाऊन म्हणजे ध्यान झालं आमचं. पहिली गोष्ट माझे मिस्टर म्हणजे आम्ही असं मंदिरात गेलो की ठीक आहे, मंदिराचं दर्शन घेतो, खूप लाईन वगैरे असेल तर आम्ही लाईन मध्ये थांबत नाही, बाहेरून जेवढं दर्शन होतं तेवढं घेतो. पण विशेष म्हणजे या पंचभूत स्थलांच्या तिथं आम्ही अक्षरशः म्हणजे दर्शन झाल्यावर त्यांचा मोठा गाभारा असतो, तिथं चक्क आम्ही 1-1 तास म्हणजे असंच बसलेलो. जे की आम्हाला माहिती होतं आम्हाला पुढे जायचं आहे, हे फिरायचं, आमचं एवढ्या दिवसाची लिमिटेड ट्रिप आहे. तरी या 5ही स्थळांबद्दल म्हणजे तिथली ऊर्जा इतकी अप्रतिम होती, जी की मी अजूनही विचार केला. आणि धन्यवाद मॅडम यासाठी की तुम्ही हा सनातन विज्ञानचा हा विषय म्हणजे अभ्यासाला दिलात किंवा त्याच्यावर सेशन करायला दिलं, त्यामुळे पुन्हा मी त्या ऊर्जेशी पुन्हा कनेक्ट होऊ शकले. खूप खूप धन्यवाद. म्हणजे अक्षरशः मी त्याच्याबद्दल करत होते ना, म्हणजे
सेशनसाठी प्रिपरेशन असं काही वेगळं केलं नाही. तर मी जसं जसं एक एक स्थळाबद्दल म्हणजे विचार करत होते किंवा तिथे मी काय बघितलं आणि तिथला अनुभव तो एकदम अमेझिंग होता आणि तो मला पुन्हा अनुभवायला मिळाला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आपण आता या सेशनच्या मेन ह्याच्यासाठी सुरुवात करूया. पहिली पंचभूत स्थल. तर ह्या पंचभूतांना स्थल म्हणलंय, ना की तीर्थक्षेत्र देवस्थान असं नाही. स्थल म्हणजे जिकडं की जागा, जी ठराविक जागा. आता आपल्याला माहिती ही पंचभूत जी बाहेर आहेत ती आतमध्ये आहेत. जे पिंडी ते ब्रह्मांडी. या युक्तीप्रमाणे आपल्या शरीरात जसं 70% पाणी आहे तसं पृथ्वीवर 70% पाणी आहे. त्याप्रमाणे जसं की आपण म्हणतो की आपलं शरीर हे शिवाचं प्रतीक असून श्वास हा त्याचा मंत्र आहे आणि त्याच्याप्रमाणे आपल्या शरीराचं कार्य चालतं. तर या अग्नी, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. तर या तीन या पंचतत्वांमध्ये जसं बघा, भगवान शिवांना आपण जेव्हा बघतो तेव्हा काय बघतो? भगवान शिवांच्या त्या जटा, चंद्रकोर किंवा त्यांची शांत ध्यानस्थ मुद्रा. जेव्हा तुम्ही या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांना एक म्हणजे देव म्हणून न बघता या सृष्टीचं पूर्ण नियंत्रण करणारी ऊर्जा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येते. जसं की म्हणजे शिवाची मूर्ती म्हणजे अजून एक अनुभव सांगते. तुम्ही जर मंदिरात वगैरे शंकर फॉर एक्झाम्पल मी देते की जसं चारधाम यात्रेमध्ये केदारनाथ जे की शंकरांच्या म्हणजे रूपात बघितलं जातं. पण खरं सांगायचं तर म्हणजे मी जे अनुभवलं ते त्या मंदिरातल्या शिवलिंगापेक्षा त्याच्या आजूबाजूला जे डोंगर आहेत किंवा जे आकाश आहे तिथं अक्षरशः तुम्ही जर बघितलं तर डायरेक्ट शिवाचं रूप दिसतं, जर त्या भावनेने तुम्ही बघितलं तर. त्यामुळं मूर्तीच्या पलीकडे जाऊन तुम्हाला ते तत्व अनुभवायचं आहे किंवा ती ऊर्जा किंवा ते चैतन्य जेव्हा आपण अनुभवू लागू ना, तेव्हा म्हणजे आपल्याला समजायला लागतं, हळूहळू समजायला लागतं. बघा, मी पण तुमच्यातलीच एक. पहिल्यांदा मी पण म्हणजे मूर्तीत देव मानणारे किंवा मंदिरात जाणार. पण जसं आपण आपल्या ऊर्जेशी कनेक्ट होतो किंवा आपल्याला एखादं गाईड करणार असो, जसं की बघा ह्याच्या अगोदर मला याची काही कल्पना होती. मग जसं मॅडमशी संपर्क आला, वेगवेगळे कार्यक्रम आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अटेंड करा, तशा गोष्टी क्लिअर होत गेल्या. आणि मेन म्हणजे इथं ना असं मॅडम जसं की आता सुचेता सहस्त्रबुद्धे मॅडमचा कार्यक्रम झाला, त्याच्यात कॉन्फ्लिक्ट होते. जसं की त्याच्यामध्ये कोणाला ते पिरियड्समध्ये शिवाशिव करणं योग्य वाटलं, कोणाला अयोग्य वाटलं. पण या प्लॅटफॉर्म मध्ये काय माहिती का, तुमचं मत मांडून तुम्ही स्वतः ठरवायचं आहे योग्य काय आणि अयोग्य काय आहे. तर त्यामुळं याचा फायदा मला ह्या पंचभूत स्थलाला भेट देण्यासाठी झाला. तर आज आपण बघणार आहोत 5 मधली 2 पंचभूत स्थलं. पहिल्यांदा मी तुम्हाला त्याच्याबद्दलची जी म्हणजे आख्यायिका आहे ती सांगेन आणि त्याच्यानंतरचं त्या मागचं विज्ञान. तर मी पहिल्यांदा तर ते विज्ञानाशी रिलेटेड असं तिथं गेले तेव्हा असा काही विचार केला होता. पण आता जेव्हा त्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर तेव्हा कळायला लागलं की त्याच्या मागचं सायन्स किती म्हणजे डीपली विचार करून त्यांनी केलेलं आहे. तर ही तत्वीय ऊर्जा म्हणजे इलेमेंट्स, हे जे 5 इलेमेंट्स आहेत त्या दक्षिण भारतामध्ये, त्यातली 4 तामिळनाडूमध्ये आहे आणि 1 आंध्र प्रदेशमध्ये आहे, जे की श्रीकाళहस्ती वायू तत्वाचं मंदिर आहे, जे की तिरुपती पासून माझ्या मते एखाद 40 रुपये वगैरे तिकीट आहे, तिथून तुम्ही व्हिजिट करू शकता त्या मंदिराला. आणि मी जेव्हा हे पंचभूत स्थल ऐकलं तेव्हा मला माहितीच नव्हतं की काय असतं पंचभूत स्थल, आणि मी फर्स्ट टाइमच ऐकलं आणि डायरेक्ट व्हिजिट केली त्या मंदिरांना. तर या मंदिरांमध्ये पहिल्यांदा आपण बघूया, पहिलं कोणतं मंदिर कशाचं प्रतीक आहे ते बघूया. तर 5 मंदिरांमधलं पृथ्वी तत्वासाठी एकांबरेश्वर, जलतत्वासाठी जंबुकेश्वर, अग्नी तत्वासाठी अरुणाचलेश्वर, वायू तत्वासाठी कालहस्तीश्वर किंवा श्रीकालहस्ती आणि आकाश तत्वासाठी नटराजचं म्हणजे थिल्लई नटराजन चिदंबर मध्ये जे मंदिर, जे की आपण नृत्याची देवता म्हणतो की नटराज शिवाचं रूप, तर ते आहे. तर प्रत्येक मंदिर मागचं सायन्स आणि तिथं गेल्यावर तिथली ऊर्जा किंवा तिथलं पावित्र्य कसं जपलं जातंय याच्याशी आपण थोडंसं डिस्कस करू. तर पहिलं आपण मंदिर घेऊया श्रीकाళहस्ती, जे की वायू तत्वाला बिलॉंग करतं. तर पहिल्यांदा हे पंचभूत म्हणजे काय,
तर ही की नाही ब्रह्मांडीय ऊर्जेची जुगलबंदी आपण म्हणू शकतो. जर आपल्याला माहिती आहे की आपल्या आतमध्ये पण पंचभूत आहेत जी की बाहेर आहेत. जेव्हा आपल्याला आपल्या आतल्या तत्वांची म्हणजे आतल्या तत्वांचं बाहेरच्या तत्वांशी मतलब रेझोनेट म्हणू शकतो किंवा आपण जुगलबंदी म्हणजे माझं माझ्या शरीरातलं जलतत्व आणि निसर्गातलं जलतत्व यांचा जेव्हा हे जेव्हा एकरूप होईल किंवा एका ठराविक वेळेला किंवा एका ठराविक ठिकाणी, तर तसं या पंचभूत स्थलांच्या तिथे गेल्यावर आपण आपल्या त्या पंचभूतांना किंवा त्यांना ग्रॅटिट्यूड म्हणू शकतो किंवा आपल्या आतमधल्या त्या म्हणजे जलतत्व आणि पृथ्वी तत्व आपोआपच त्या ऊर्जा जागृत होतात किंवा बॅलन्स होतात आपण असं म्हणू शकतो. तर ही पंचस्थलभूत यात्रा म्हणू शकतो किंवा आपण त्यांना का व्हिजिट करावी, तर जे आपलं आत्मिक उन्नतीसाठी म्हणू शकता तुम्ही किंवा तुमच्या जेव्हा तुम्हाला स्वतःला जाणून घ्यायची इच्छा आहे किंवा काहीतरी खोज म्हणतो ना तसं, तर त्या मंदिरांमध्ये बहुतेक तर लोक ना जास्त आपण कसं मंदिरात गेल्यावर मंदिराच्या पूजे म्हणजे त्या गर्भगृहात जाऊन पूजा करण्याच्या भानगडीत असतो बऱ्यापैकी ना, तर तिथं लोक तशा भानगडीत काही जास्त दिसली नाहीत. म्हणजे होती तशी जशी की पर्यटक आमच्यासारखे की पूजेचा ताट घेऊन, पण तिथली जी लोकल लोक होतीत ना, जे लोकल क्राऊड होता, ते लोक तिथं असं मंदिराच्या समोरच म्हणजे आणि ते असा उंचवटा असायचा बसण्यासाठी, जेणेकरून तिथं तुम्ही बसला ना की समोरचं मंदिर असं दिसायचं तुम्हाला. तर बऱ्यापैकी लोक त्या चबुतऱ्यावर बसलेली अशीच बसलेली असायची नुसती. म्हणजे असं नाही की सगळेच ध्यान करत होते, पण तिथं का बसत होते, तर नंतर त्याचा उलगडा झाला की त्या मंदिराची ऊर्जा आणि त्या पाचही मंदिरामध्ये सेमच तसं होतं बरं, की तिथे बसण्यासाठी आणि सगळीकडे बसण्यासाठी अशी जागा होती. तर लोक दर्शन घेऊन यायची आणि तिथे बसायची. आणि दुसरं एक तिथलं गोष्ट म्हणजे बघा, आपण मंदिरात जातो, आपण कसं जातो, मंदिराचा गाभारा असतो आणि आपण सरळ जातो. तर तिथल्या मंदिराची व्यवस्था अशी आहे की जर समोर मूर्ती असेल तर उजवीकडून आणि डावीकडून अशा दोन रांगा निघतात, म्हणजे उजवीकडे पुरुष आणि डावीकडे स्त्रिया आणि तिथूनच बाहेर. म्हणजे असं डायरेक्ट समोर देवाच्या तोंडासमोर जायचं असं नाही. तर एक इकडून म्हणजे एका बाजून. तर माहित नाही ते बरोबर आहे की चूक आहे, मला आता त्याचा असा उलगडा होतोय की ते म्हणजे आपली इडा आणि पिंगळा नाडी आहे. आणि त्याप्रमाणे जेव्हा आपण दर्शनाला जातो किंवा कुठल्या तत्वात बघा, आपण शिकलोय शिवस्वरूप शास्त्रामध्ये कोणता श्वास म्हणजे उजवा श्वास चालू असेल तर काय आणि डावा श्वास चालू असेल तर काय असतं किंवा काय कार्य करायची किंवा काय करू नये, जे की शिवानं सांगितलेलं शिवसूर्योदय शास्त्र आपण शिकलो. तर त्याचा थोडाफार त्याच्याशी लिंक आहे असं मला वाटतंय की आपण डावी म्हणजे शक्यतो स्त्रिया डाव्या बाजूच्या लाईनला जायच्या आणि दर्शन घेऊन म्हणजे असं डायरेक्ट समोर दर्शन होतं अशा लाईन असायच्या आणि समोर मंदिर असं. तर त्याचा एक थोडासा संदर्भ मला असं वाटतं की ते तसं का असावं, तर आपल्या शरीरातील नाडीशास्त्राप्रमाणे म्हणजे आपल्या श्वास म्हणजे आपला शिव आहे त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी ते तसं त्यांनी लाईन केलेली असावी. तर आपण पहिलं मंदिर बघूया, श्रीकालहस्ती. श्रीकालहस्ती हे वायुतत्वाला रिप्रेझेंट करणारं मंदिर आहे. ते आहे आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती पासून जवळ श्रीकालहस्ती या गावाचंच नाव आहे श्रीकालहस्ती आणि त्या शिवाचं नाव आहे कालहस्तीश्वर. तर या मंदिर वायू तत्वाला रिप्रेझेंट करते. वायू म्हणजे वारा. तर त्या मंदिरात दुसरं तिसरं काही नसून मंदिर पूर्ण दगडी बांधकाम आहे, स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना. तर ते मंदिर म्हणजे काय आहे, असं एक रूम सारखं आहे आणि तिथे त्या रूम मध्ये असे दिवे लावून ठेवलेले आहेत आणि ती रूम ना पूर्ण दगडी म्हणजे पूर्ण दगडी, चारही बाजूने दगडी भिंत, वरून पॅक खालून पॅक, चारही बाजूने पॅक आहे ती, तो जो भाग आहे मंदिराचा. आणि तिथं दिवे लावलेले, दिवेला म्हणजे अशी आरती लावतात ना आपण, तर ते दगडी दिव्यांमध्ये लावतात, तर ते असे लावलेले. आणि तुम्हाला तिथं त्या ह्याच्यात गेल्यावर ना तिथं ना कोणता फॅन आहे ना व्हेंटिलेशन आहे, काही नाहीये. पण तुम्ही तिथे गेल्यावर बघा की ते दिवे असे जसं वारा आल्यावर दिवा कसा फडफडतो, तर ते दिवे तिथं फडफडत असतात पूर्ण वेळ, म्हणजे 24/7. कधीही जा तिथं ना, म्हणजे ते सांग त्या पूर्ण ह्याच्यात म्हणजे
काही नाही, वारा येण्याचं कुठलंच साधनच नाहीये, ते पूर्ण पॅक बंद. तुम्ही असं म्हणू शकता की एक ठोकळ्यासारखी रूम आहे, रूम सारखं आहे आणि तिथं म्हणजे वायुतत्व आहे हे कशावरून जाणवतो, कारण वायुतत्व आपण बघणार कसं, जसं की वारा आपल्याला दिसत तर नाही पण आपण महसूस करू शकतो. तसं ते वायुतत्व महसूस होण्यासाठी त्यांनी तिथे अशा पणत्या म्हणजे दिवे लावून ठेवल्यात, दगड दिवे. तर ते दिवे अक्षरशः फडफडत असतात त्या वायुतत्वाने. म्हणजे तसं शिवाचं म्हणजे प्रेझेन्स आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे तिथं त्या मंदिरांमधलं एक म्हणजे साऊथच्या सगळ्याच म्हणू शकता मंदिरांमध्ये तिथे मोबाईल कॅमेरा आतमध्ये न्यायला अलाउडच नाहीये. त्यामुळे फोटो सेशन वगैरे काय तुम्ही करू शकत नाही. जे काही फोटो सेशन म्हणजे जे तुम्हाला इंटरनेटवर फोटो आहेत ना, ते बाहेरूनच आहेत सगळे. आतमध्ये तुम्हाला डायरेक्ट शिवलिंगाचा किंवा तिथल्या तत्वाचा किंवा आता ते फडफडणारे दिवे वाटतं आपल्याला, अरे बापरे किती इट्स अमेझिंग, म्हणजे बघूनच कळतं की काहीच नाही, तर वारा यायला कुठलीच जागा नाही आणि तरीही ते दिवे फडफडतात. त्यावेळी फक्त आपण ते तत्व आहे ते अनुभवायचं, त्याला वंदन करायचं, बस एवढंच करू शकतो आपण. तर त्या मागचं सायन्स सांगायचं. तर हे त्याच्या मागचं त्या गर्भगृहाचं सायन्स आहे. गर्भगृहामध्ये वाऱ्याचा कोणताही प्रवाह नसतानाही दिव्याची ज्योत हळुवारपणे हलत असते, म्हणजे फ्लिकर करत असतो. जर वारा आल्यावर कसा दिवा फडफडत असतो तसं. जी वायुतत्वाच्या उपस्थितीचे संकेत देते. हे तत्व श्वास नियंत्रण, प्राण ऊर्जा आणि अलिप्ततेचे प्रतीक आहे. आणि त्याचं प्रतीक म्हणजे म्हणून याला वायुलिंगम असं म्हटलं जातं. तर याचं नाव श्रीकालहस्ती असं का पडलं? श्री म्हणजे पोळी, पोळी म्हणजे स्पायडर, काल म्हणजे सर्प आणि हस्ती म्हणजे हत्ती. तर या ठिकाणी अशी आख्यायिका आहे की तो कोळी, साप आणि त्या हत्तीनं ना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी इथं वेगवेगळ्या पद्धतीनं पूजा केली होती. त्यामुळं त्या तिघांनाही तिथं मुक्ती मिळाली, म्हणून त्या स्थळाचं नाव श्रीकालहस्ती असं ठेवण्यात आलं. तर इथं ना राहू केतूंचं दोष निवारणासाठी या इथे म्हणजे खूप पूजा वगैरे, म्हणजे ते आम्हाला त्यावेळी माहिती नव्हतं आणि शक्यतो माझे मिस्टर असं अपोज मध्ये आहेत ते पूजा वगैरेच्या. त्यामुळं तिथं राहू केतूंची पूजा केली जाते, म्हणजे ज्यांना राहू केतू बॅलन्स करायचे आहेत तर ते लोक तिथं येऊन स्पेशली पूजा करतात. तर या श्रीकालहस्तीचं आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोन बघू. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे बघा, नूतन मॅडमने पहिल्या दिवशी जो सेशन घेतला होता, जी की व्हर्टिकल हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन त्यांनी आपल्याला सांगितली. त्याच पद्धतीनं या तीन म्हणजे या पंचभूतांमधली तीन मंदिरं एका सिंगल लाईन मध्ये कनेक्ट झाले. ते म्हणजे चिदंबरम, कांचीपुरम आणि श्रीकालहस्ती, जे की आकाश, पृथ्वी आणि वायू तत्वाला बिलॉंग करते. ते म्हणजे एका रेषेत आहेत. या तीनही मंदिरांचं हा बरोबर आहे सुषमा मॅडम. तर या तीनही मंदिरांचा संपूर्ण डिस्टन्स 330 किलोमीटर आहे एका लाईन मध्ये गेलं तर. आणि ते 79.41 ईस्ट म्हणजे अंशवर म्हणजे त्यांचं आपण स्थान जीपीएस लोकेशन. तर सांगायची गोष्ट म्हणजे हजारो वर्षापूर्वी ज्यावेळी स्थापत्यशास्त्रात इतकी प्रगती झाली नव्हती, पण खरं सांगायचं तर आत्ताच्या सिव्हिल इंजिनियर पेक्षा त्या काळाचे जे सिव्हिल इंजिनियर होते तर ते कसे, त्यावेळी तर काही साधनं नव्हती आता जसं आहे म्हणजे वैज्ञानिक उपकरणं आली तशी त्यावेळी साधनं नव्हती. तर बरोबर प्रत्येक जर मंदिराचं लोकेशन बघितलं तर श्रीकालहस्तीचं लोकेशन आहे 79.42 डिग्री, 79 डिग्री आणि 42 इंच म्हणजे जे रेखांश म्हणतो आपण, आणि 17 म्हणजे प्रत्येक जे जीपीएस लोकेशन आहे त्यामध्ये 0.15 चा फक्त डिफरन्स आहे. आणि मी ऍक्च्युली त्याचा फोटो काढून ठेवला, मी ग्रुपमध्ये शेअर करते. ते एका रेषेत ही तीन मंदिरं कशी आहेत ते. तर पूर्वीच्या काळी काय होतं, जीएमटी म्हणजे ग्रीनिश मीन टाइम, ज्यामुळे की आपला टाइम ठरतो ते माहिती असेल तुम्हाला. ही जी एक रेषा आहे त्याच्यावरून संपूर्ण पृथ्वीचा टाइम ठरतो. तर पूर्वीच्या काळी म्हणजे शेकडो वर्षापूर्वी भारताची स्वतःची प्राईम मेरिडियन होती. प्राईम मेरिडियन म्हणजे काय, ज्या लाईन वरून म्हणजे जिथं सूर्य पहिल्यांदा उगवतो तिथून म्हणजे अंतर चालू केलं की जसं की जीएमटी प्रमाणे आपलं भारताचं टाइम आहे
पास 5.30 GMT, म्हणजे तिथं जर 12 वाजले असेल तर तिथून पुढे 5 तासानंतर भारतात 12 वाजता असं. तर पूर्वीच्या शेकडो वर्षापूर्वी भारतातलं उज्जैन म्हणजे महाकाल मंदिर आपण म्हणू शकतो. तर उज्जैन ही प्राईम मेरिडियन होती, म्हणजे तिथून म्हणजे आपल्या काय म्हणतात टायमिंग होती, म्हणजे आपल्या इथली टाइम मोजायची त्यावेळी काय घड्याळ वगैरे नव्हते. तर तर ती उज्जैनची मुख्य प्राईम मेरिडियन ऑफ उज्जैन असं म्हणतात त्याला. त्यावेळी काय होतं, सूर्य सिद्धांत ग्रंथाच्या कोणता ग्रंथ होता, सूर्य सिद्धांत ग्रंथाच्या आधारे खगोलशास्त्रज्ञ चंद्रग्रहणाची वेळ आणि स्थानिक वेळेची तुलना करून दोन ठिकाणांमधील रेखांशांचा फरक अचूक मोजत असेल. म्हणजे हे जे 3 मंदिरं एका लाईन मध्ये काढली, बरं ती कशी काढली असतील, कारण त्यावेळी GPS तर नव्हतं. तर त्यासाठी त्यांनी ते उज्जैनची मुख्य मेरिडियन लाईन तिचा उपयोग केला. दुसरं म्हणजे शंकू यंत्र आणि सूर्यगणित. तर हे काय आहे, जमिनीवरची उत्तर आणि दक्षिण दिशा अचूक शोधण्यासाठी सपाट जमिनीवर शंकू शंकू म्हणजे काय, एक उभी काठी ठेवली जाते. तर ती काठी ठेवून सूर्य जेव्हा मध्यांमध्ये डोक्यावर येतो त्यावेळी सूर्य या काळात ज्या काठीची सावली जिथं दुपारी लहान असते ती वेळ म्हणजे सोलर नून, सूर्य दुपार. आणि अचूक उत्तर दक्षिण दिशेसाठी ज्यावेळेस पडणारी सावली ही चुंबकीय उत्तर दिशेकडे नसून भौगोलिक अचूक उत्तर दिशेकडे दर्शवते. यामुळे होका यंत्रातील त्रुटी म्हणजे कंपास जो दाखवतो, कंपास थोडासा फ्लिकर करतो एक्झॅक्ट लोकेशन दाखवण्यासाठी, तर त्यावेळी ही पद्धत वापरली जायची, शंकू यंत्र. आणि या शंकू यंत्राचा अजून एक पद्धत त्यांनी यूज केली, तिसरी म्हणजे ध्रुव तारा आणि आकाशातील प्रकाश संकेत. ध्रुव तारा म्हणजे बघा, आकाशात त्याचं स्थान अढळ आहे, तो त्याचं स्थान बदलत नाही. तर रात्रीच्या वेळी ध्रुव ताऱ्याचे निरीक्षण करून उत्तर दक्षिण दिशा निश्चित केली जाते. आणि 330 म्हणजे हे 3 मंदिरं 330 किलोमीटर लांबीच्या एकाच रेषेत बांधकामे करण्यासाठी त्यांनी काय केलं, रात्रीच्या वेळी जे उंच टेकड्यांवर मोठे मोठे अग्निसंकेत लावले, म्हणजे असे लाईट पेटवले. आणि नाडी यंत्र, ऍक्च्युली हे मला म्हणजे माहिती नाहीये नाडी यंत्र कसं वापरतात. आणि ओळंबा म्हणजे बघा, तुम्ही ते बांधकाम काम करताना ना, भिंत बांधत असेल तर असं दोरे टाकून ना असं ते मोसात भिंत एका लाईन मध्ये आहे का, ते गवंडी लोक तसं करत असतात. तर एका म्हणजे पर्वतापासून किंवा दुसऱ्या उंच टेकडीपर्यंत ते असं पूर्ण लाईन मध्ये ते असं तो ओळंबा लावून त्यांनी ती लाईन निश्चित केली. हे 303 किलोमीटर म्हणून ही तीनही मंदिरं म्हणजे 0.15 चा फक्त त्यांच्या म्हणजे इकडं तिकडं अंतर होतं, अदरवाईज ही तीनही मंदिरं सरळ एकाच रेषेत आहेत. त्याच्यानंतर शुल्बसूत्र. हे शुल्बसूत्र काय आहे, शुल्बसूत्र म्हणजे वैदिक गणित, म्हणजे ज्यांना कोणी अबॅकस वगैरे ते वैदिक मॅथ झालं, पण त्याच्या पुढची स्टेप आहे जे की भौमितीय आकारांसाठी वापरलं जातं. तर शुल्बसूत्रांमधील वैदिक भूमितीच्या नियमानुसार दोऱ्याच्या साहाय्याने काटकोन आणि लांब सरळ रेषा आखल्या जात असत. आणि आकाशातील ताऱ्यांच्या स्थानाशी या रेषांची वारंवार पडताळ म्हणजे एकाच वेळी घेतलं अंतर आणि झालं फिक्स असं नाही. म्हणजे त्याचं आज कसं आहे, उद्या कसं सूर्याचं म्हणजे त्या नक्षत्राचं स्थान आहे, ध्रुव ताऱ्याचं आकाशातलं स्थान आहे, ते बघून ती म्हणजे एक लाईन मध्ये ती 3 मंदिरं, आणि हा सगळा विचार करून ती 3 मंदिरं एका लाईन मध्ये आली. आता दुसरं मंदिर आहे श्रीकाళहस्ती झालं. आता आपण दुसरं तत्व घेऊया जे की आहे अग्नितत्वाचं, अरुणाचलेश्वर. तर ह्या मंदिराची हे पण तामिळनाडूमध्ये आहे. ज्या कोणाला रमण महर्षींबद्दल माहिती असेल तर त्यांच्यासाठी, तर रमण महर्षींना जे काय एनलायटनमेंट झाली ती पूर्ण या म्हणजे या मंदिरात नाही, त्या मंदिरामध्ये पाताल शिव नावाचा एक हे आहे, म्हणजे गर्भ म्हणजे असं आतमध्ये गुहेसारखं आहे. ऍक्च्युली आता त्यांनी ना ते बंद केलंय बघण्यासाठी. त्यामुळे ऍक्च्युली ते बघण्यासारखं आहे, कारण तिथं जाऊन त्यांनी दीर्घ तपश्चर्या केली रमण महर्षींनी आणि त्यांना तिथं एनलायटनमेंट झाली. तर हे अरुणाचलेश्वर म्हणजे अग्नितत्वाचं मंदिर आहे. असं मानलं जातं, एकच मिनिट, असं मानलं जातं की जेव्हा शिवांना प्रकट व्हायचं झालं, तर ते जेव्हा शिव प्रकट झाले तर त्यावेळी ते
शिव जेव्हा प्रकट झाले तेव्हा एकदा एक दिव्य अग्नी आणि प्रकाशाच्या रूपात विशाल स्तंभात तिथं प्रकट झाले. तर हे मंदिर आहे ना आध्यात्मिक ज्ञानाच्या ज्योतीचं प्रतीक आहे. म्हणजे इथं गेल्यावर तुम्हाला तुमचं तो अरुणाचलेश्वरचा पर्वत बघितल्यावरच म्हणजे तो इतका उंच पर्वत आहे. तर तर तिथं आपल्या अहंकाराचा नाश होऊ शकतो असं म्हणू शकतो. म्हणजे ज्या साधकाला अहंकाराचा नाश करून ज्ञानाकडे नेण्याचा मार्ग आहे हा हे अरुणाचलेश्वर मंदिरात होतो असं म्हणतात. बरं, अग्नी म्हणजे काय? अग्नी म्हणजे पवित्रता, परिवर्तन आणि आध्यात्मिक तेजाचं प्रतीक आहे. तर या मंदिरात शिव कोणत्याही दगडी स्वरूपात नाही तर खुद्द अरुणाचल पर्वताच्या रूपात पूजला जातो. इथं काय होतं, अरुणाचल इथं कार्तिक पौर्णिमेला म्हणजे साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात खूप मोठा उत्सव असतो. तर तो अरुणाचलेश्वर पर्वत पर्वत म्हणजे तुम्हाला माहित आहे किती उंच असू शकतो. तर त्या कार्तिक पौर्णिमेला इथं कार्तिक दीपम नावाचा उत्सव साजरा होतो आणि तो इतका प्रचंड मोठा असतो की इथले स्थानिक लोक किंवा जे भाविक आहेत ते काय करतात, जवळजवळ 3000 ते 4000 किलो तुपाचा दिवा त्या अरुणाचलेश्वरच्या कंटिन्यू 11 दिवस त्या अरुणाचल जो पर्वत आहे ना त्या पर्वताच्या टोकावर तो दिवा म्हणजे तेवत असतो 11 दिवस. आणि जे तो दिवा म्हणजे ती पेटलेली ज्योत असते तर ती जवळपास 30 ते 40 किलोमीटर अंतरावरून स्पष्ट डोळ्यांना दिसते. म्हणजे समजू शकत असाल तुम्ही. जसं की आपण नॉर्मल जर बघायचं झालं, ठीक आहे पूर्ण रिकामा माळ आहे आणि 30-40 किलोमीटर अंतरावरची गोष्ट आपल्याला दिसते का डोळ्यांनी? नाही दिसू शकत. पण ही जी दिव्य ज्योत आहे, जिथं की म्हणतात शिवाचं अस्तित्व आहे आणि ती दिव्य ज्योत डायरेक्टली आपल्या 30-40 किलोमीटर अंतराची ज्योत आणि खूप गर्दी असते. म्हणजे आम्ही गेलो होतो त्यावेळी तो उत्सव झाला होता. त्यावेळी ते लोक सांगत होते स्पेशली तो उत्सव बघण्यासाठी परदेशातून लोक येतात ते कार्तिक दीपमचा उत्सव बघण्यासाठी. तर त्या डोंगरावर पेटलेली ज्योत काही लोक त्या डोंगराला प्रदक्षिणा वगैरे पण घालतात त्या काळात, पण ज्यांना शक्य नाही पण मग ती ज्योत उघड्या डोळ्यांनी तुम्हाला 30-40 किलोमीटर अंतरावरची ज्योत दिसू शकते. तर यामागचं सायन्स म्हणजे यामागचं सायन्स म्हणजे जो अग्नी आहे तो अग्नी आपल्या आत लागणे. जसं की म्हणजे त्याचं प्रतीक आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला करायची असते तेव्हा काय होतं, अग्नी पेटतो म्हणजे एक स्पार्क येतो ना आपल्याकडं, मला हे करायचं आहे. जसं बाहेरचा अग्नी आहे की एक स्पार्क म्हणजे एक ठिणगी झाली की ती आग लागते. तसंच आपल्या आतमध्ये तो वायू तत्वाचा शिवाचा त्याचं आणि तिथं अशी मूर्ती वगैरे नाही. तिथं फक्त तिथलं एक आहे मी तुम्हाला शेअर करते पिक्चर. तर तिथं ते जे मंदिराचं काय म्हणतात स्ट्रक्चर आहे ना, यादगिरी हा असंच काहीतरी त्यांनी अरुणाचलेश्वर मंदिर आहे आणि यादगिरी हा तो डोंगर खूप मोठा आहे. त्यानंतर तिथं ते डोंगराची प्रदक्षिणा पण करायला नेतात म्हणजे तुम्ही ऑटो वगैरे केली तर, पण पायी चालणारे लोकही भरपूर आहे तिथं. हा तर ह्याचं म्हणजे स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग प्रमाणे स्ट्रक्चर 5 याच्यात विभागलेलं आहे. तर पहिलं आहे ते राजगोपुरम. शक्यतो सगळ्या म्हणजे दक्षिणात्य मंदिरांची शैली अशी आहे की तिथं राजगोपुर म्हणजे गोपूर असतं एक उंच अशी हे दिसते तुम्हाला की गोपूर दिसतं खूप म्हणजे त्याच्यावर वेगवेगळ्या देवदेवतांची किंवा प्रतिमा प्रतिकात्मक चित्र काढली असतात ज्याच्याकडून तुम्हाला तुम्ही काहीतरी शिकू शकता किंवा ते संकेत असतात त्या म्हणजे गोपुरामध्ये. तर त्याची उंची 217 फूट उंच हे राजगोपुर आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथं 1000 खांबांचा मंडप आहे. 1000 खांबाचा मंडप त्याला म्हणतात आईराम काल मंडप आणि एकाच ग्रॅनाइटच्या दगडापासून कोरलेले 1000 खांब या मंडपात आहेत जे की पूर्ण मंदिराचा म्हणजे समतोल सांभाळतात विदाऊट. आणि ते असे आहेत की जसं बघा आपण विटा रचतो एकमेकांना त्या विटांच्या मध्ये सिमेंट भरतो जेणेकरून ते व्यवस्थित म्हणजे पक्क व्हावं. तसं हे पूर्ण एका ग्रॅनाइटच्या ह्याच्यात पासून बनवले 1000 खांबांचा मंडप आहे.
त्याला म्हणतात ऐराम काल मंडप. आणि तो जो की स्ट्रक्चरल वेट मेंटेन करतो. त्याच्यानंतर पाताळ लिंगम, हा याबद्दल बोलू. हे पाताळ लिंगम म्हणजे 1000 खांबांच्या मंडपाच्या जमिनीखाली बनवलेला कक्ष आहे, जिथे रमण महर्षींनी तपस्या केली होती. आणि तिथं एकदम म्हणजे थंड वातावरण आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांनी, आणि ते काय, त्याला त्याला जाण्यासाठी एकदम छोटूसा दरवाजा आहे. मग इतके सारे लोक होते म्हणून त्या काळात त्यांनी ते पूर्ण बंद केलं होतं, की आतमध्ये जायचं बाहेरूनच असं लिहिलं होतं पाताळ लिंगम. आणि आत जायचा दरवाजा पूर्ण बंद केला होता. तर तिथं सांगत होते लोक की ते म्हणजे इतकं थंड आहे म्हणे तिथं तिथं गेल्यावर. आणि ती म्हणजे दक्षिणात तुम्ही उन्हाळ्यात वगैरे गेला तर कळेल तिथं खूप गरमी असते. तर पूर्ण म्हणजे कोणत्याही मोसमात तुम्ही तिथं जा, तिथं सेमच टेम्परेचर असतं त्या पाताळ लिंगम मध्ये. तर जिथं की रमण महर्षींनी तपश्चर्या केली होती. त्याच्यानंतर याच्या मागचं सायन्स म्हणजे थर्मो अकॉस्टिक गर्भगृह. हा, थर्मो अकॉस्टिक गर्भगृह म्हणजे काय? त्याच्या मेन जो आता जसं सांगितलं तो मंडप आहे ना, ग्रॅनाइट पासून ग्रॅनाइटच्या दगडांचा बनलेला आहे तो 1000 खांब. तर जेव्हा त्या मंदिरात आतमध्ये मंदिरात दिवे किंवा कापूर लावले जातात ना, तर ते दिवे आणि कापरामुळे होणारी म्हणजे उष्णता आहे ना, त्याचे फ्लो किंवा त्याचे तरंग, त्याचे ध्वनी तरंग किंवा त्याचे व्हायब्रेशन म्हणू शकतो आपण, ते तुम्हाला डायरेक्ट गर्भगृहात म्हणजे आतमध्ये लावलं असतात. आता 1000 याचा मंडप म्हणजे किती मोठा असेल तुम्ही इमॅजिन करू शकता. म्हणजे एकदम मेन गर्भगृहात मूर्तीच्या तिथे लिंगाजवळ जर त्यांनी कापूर किंवा दिवा लावला तेलाचा, तर त्याची उष्णता इतक्या त्याच्या तरंगांनी त्या 1000 मंडपाच्या याच्यामध्ये पोचते. असं त्याचं अकॉस्टिक आहे. म्हणजे त्यांनी अशी संरचना केलेली आहे त्या गर्भगृहाची. हे त्यामागचं सायन्स आहे. म्हणून एकदम आतमध्ये न जाता पण तिथे तुम्हाला एकदम असं उबदार किंवा असं गरम असं वाटतं. आणि हा कार्तिक दीपमचा स्तन आहे ना, ती अरुणाचलची टेकडी आहे. ती किती फूट उंच आहे? 2668 फूट उंच आहे. आणि तिथं तो दीप प्रज्वलित केला जातो. आणि हा दीप कशात लावतात? एक तांब्याची कढई आहे मोठी. त्या तांब्याच्या कढईत सतत कंटिन्यू 11 दिवस हा दिवा जळत असतो. त्यासाठी 3000 ते 4000 किलो शुद्ध तूप आणि शेकडो किलोमीटर लांब कापडी वात आणि कापराचा वापर केला जातो. आणि ह्या टेकडीची अशी म्हणजे विशिष्ट उंची आहे की 30-40 किलोमीटर अंतरावरूनही जो तो लावलेला दीप आहे तो उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसतो. तर हे झालं वायुतत्वाबद्दल, सॉरी अग्नितत्वाबद्दल. तर आता आपण बघितलं. तर याच्यामध्ये बघा, जसं ना ह्या पंचभूतामध्ये मायक्रो पासून म्हणजे सूक्ष्मातून स्थूलाकडे आपण जातो. म्हणजे एखादी गोष्ट जसं की आपण बघतो क्वांटम फिजिक्स मध्ये एव्हरीथिंग इज मतलब स्मॉल पार्टिकल, लाईक अणुपासून, म्हणजे आपलं शरीरही त्या स्मॉल पार्टिकल पासून बनलेलं आहे. तसंच या पंचभूत स्थलांमध्येही म्हणजे जे आहे ते सूक्ष्मातून स्थूलाकडे. मग जेव्हा आपण या मंदिरांना भेट देतो तेव्हा आपण हेच बघतो की म्हणजे मायक्रो आपलं अनालिसिस करायला लागतो असं म्हणू शकता आपण तुम्ही ते व्हिजिट केल्यावर. किंवा पण जरुरी नाही की तुम्ही ते व्हिजिट करायलाच पाहिजे. आता ऍक्च्युली डॉक्टरांच्या व्हिडिओ प्रमाणे किंवा मॅडम तुम्ही कोणी ऐकलं असेल तर त्याच्याप्रमाणे मंदिरांमध्ये म्हणजे ती जी स्थळं आपण म्हणत होतो की ती पवित्र स्थळ आहे जिथं की ऊर्जा आहेत, तर तिथल्या ऊर्जा शक्यतोवर म्हणजे हळूहळू कमी होत आहेत किंवा नष्ट होतात. जसं की तुम्ही वाचलं असेल पेपरमध्ये, अमरनाथ, बाबा अमरनाथ 1 महिन्यासाठी बर्फाचं शिवलिंग ऑटोमॅटिक नैसर्गिकरित्या तयार होतं आणि नैसर्गिकरित्या विरघळतं. तर ते शिवलिंग फक्त 5च दिवस म्हणजे अस्तित्वात होतं. आता तिथं जे भाविक जातात त्यांना फक्त गुहा आहे, तिथं शिवलिंग दिसतच नाही. तर हे कशामुळं? हे सगळं नैसर्गिक आहे. आणि आपल्याला आपण जे अभ्यास करतोय सनातन धर्माचा किंवा आपण जे काही रिच्युअल्स फॉलो करतोय त्याच्या मागं एक म्हणजे खूप मोठं सायंटिफिक रिझन आहे, जे की आपल्याला सांगितलं गेलेलं नाहीये किंवा आपल्या पूर्वजांनी, त्यांनाही माहिती नव्हतं. ज्यांना माहिती होतं त्यानंतर त्यांनी ते पास आउट करताना वेगळी त्याची एक कथा रचून किंवा तुम्ही जस्ट फॉलो करा.
म्हणून आपण त्याच्या मागचं शास्त्र आहे ते खूप गर्भित शास्त्र आहे. म्हणजे ठराविक आपण हेच का करतो, हेच का घालतो, तर त्याच्यासाठी खूप मोठा म्हणजे आपल्याला खूप वेळ द्यावा लागेल आणि छोट्या छोट्या गोष्टीतून जर समजून घ्यायचा प्रयत्न केला ना तर आपल्याला नक्की समजतात या सगळ्या गोष्टी. भलेही म्हणजे खरं सांगायचं तर मी असं काही मानत नव्हते की पिरियड्स आल्यावर मंदिरात जायचं नाही किंवा काय, म्हणजे जरी कोणी आजीने वगैरे सांगितलं, पण एकदा मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे की ऊर्जा कशी होते आणि आपल्याला कसा त्रास होतो. जसं सुचेता मॅडमनी सांगितलं होतं बघा ते की ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड असतो आणि शिवलिंगाची ऊर्जा अपवर्ड असते. आणि लिटरली माहितीये का, म्हणजे त्या मंदिरात गेल्यावर पायातून गोळे यायला लागले होते माझ्या. मग त्यावेळी मला वाटलं की ठीक आहे बाबा, विकनेस असेल म्हणून. पण जसजसं म्हणजे माहिती कळायला लागली त्याच्या मागचं विज्ञान काय आहे, तर ते तर म्हणजे ज्यांना फॉलो करायचं ते फॉलो करू शकतात, नाही करायचं ते नाही करू शकत. ते तो पर्सनली प्रश्न आहे प्रत्येकाचा. बरं, या पंचभूत मंदिरांना का व्हिजिट करायचे आपण? ह्याच्याने काय होतं, मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतो. तसेच शारीरिक आरोग्य, भावनिक संतुलन आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते असे मानले जाते. बरं, मग त्यांना व्हिजिट केल्यावरच हे सगळं मिळेल का? नाही, अजिबात नाही. इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग या याच्याप्रमाणे तुम्ही घरी जरी बसलात, आता मी तुम्हाला सांगितलं 1000 खांबांचा मंडप इमॅजिन केला तुम्ही, तिथं झाली, तिथं तुम्हाला ती ऊर्जा मिळाली. त्यामुळे इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग याप्रमाणे तिथं एवढ्या दूर जाऊन व्हिजिट करण्याची काही हरकत नाही. जर तुमची इच्छा असेल तर करू शकता. पण ह्याच्याने काय होतं, शारीरिक, मानसिक आणि भावनिक संतुलन राखण्यास मदत होते. तर बरं, आपण म्हणतो की आणि हे ही पंचभूत स्थल आहेत ती तैत्तिरीय उपनिषदाप्रमाणे त्याचं म्हणजे त्याचं एक लिहिलं होतं. हा, तैत्तिरीय उपनिषदासारख्या प्राचीन ग्रंथानुसार जी सृष्टीची रचना झाली, म्हणजे सृष्टीची रचना एका विशिष्ट क्रमाने म्हणजे अतिसूक्ष्मातून ते स्थूल तत्वाप्रमाणे त्याप्रमाणेच या पंचभूत मंदिराची निर्मिती झालेली आहे. आता आपण बघितलं वायुतत्व आणि अग्नितत्वाचं मंदिर. वायुतत्वाचं त्याचं मी तुम्हाला माझ्या मते सायन्स सांगितलं नाही. एक मिनिट. हा, वायू तत्वाचं जे आहे ना, ते जे गर्भगृहाची रचना अशी आहे की त्या गर्भगृहामध्ये स्थापत्य कालाच्या रचनेनुसार म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग नुसार त्याच्यामध्ये अकॉस्टिक म्हणू शकतो आपण, त्याला मराठीत काय म्हणतात मला नाही सांगता येणार. तर त्याच्याप्रमाणे जरीही कुठलाही याचा म्हणजे वाऱ्याचा किंवा कुठलंही व्हेंटिलेशन जरी नसलं तरी सुद्धा मी तुम्हाला मला स्क्रीन शेअर कर नाही, मी तो फोटो पाठवेन की त्याचं कसं स्ट्रक्चर आहे आणि ते कसं काम करतं ते. तर त्याच्यामध्ये त्या वायू तत्वामध्ये काय आहे, त्या गर्भगृहाची रचना त्या अकॉस्टिक आणि मायक्रो क्लायमेट कंट्रोल केलं त्यांनी. मायक्रो क्लायमेट कंट्रोल म्हणजे काय, जरी ते पूर्ण चारही बाजूनी म्हणजे पॅक असलं तरी सुद्धा तिथं कुठून हवा येते आणि ते कसं तत्व तुम्हाला जाणवतं, तर त्याचं सायन्स आहे त्याचं. एक मिनिट. हा, त्याला म्हणतात एरोडायनामिक फेनॉमेना. तर ते एरोडायनामिक फेनॉमेना म्हणजे काय, त्याच्यामध्ये चोक पॉइंट डिझाईन म्हणजे काय, त्याला वेंचुरी इफेक्ट म्हणतात. म्हणजे फ्लुइड डायनॅमिक्स मध्ये म्हणजे जेव्हा हवेला दाब मिळतो एका कन्स्ट्रक्टेड म्हणजे काय म्हणतात एका कन्स्ट्रक्टेड स्पेस मध्ये, त्यामुळे काय होतं, हवेला दाब मिळाल्यामुळे त्याची वेलोसिटी इन्क्रीज होते आणि त्याचं प्रेशर डिक्रीज होतं. त्यामुळे वेलोसिटी वाढल्यामुळं आणि त्याचं प्रेशर डिक्रीज झाल्यामुळं तो जो दिवा आहे ना, म्हणजे जी ज्योत आहे ती फ्लिकर होते.
ह्याला चोक पॉइंट डिझाईन असं म्हणतात. आणि हे कशामुळे होतं? वातावरणातल्या हवेतल्या दाबामुळे. बर, तुम्ही म्हणाल की मग तिथंच कसं काय होतं बाकी? तर तेच तर त्या तत्वाचं वैशिष्ट्य आहे, म्हणूनच तिथं पूजा. तर तो जो पर्टिक्युलर एरिया आहे जिथं ते वायू तत्व आपल्याला अस्तित्वात दिसतं, तर तिथं हा सायंटिफिकली अफेक्ट होतो, ज्याला की आपण एरोडायनामिक फेनॉमेना असं म्हणतो. त्याच्यामध्ये आणि त्याचं टेम्परेचर ड्रिव्हन एअर फ्लो म्हणजे काय? बघा, आपलं उष्णता कशी होते, जास्तीकडून कमीकडे वाहते असं. म्हणजे आपलं जे काय म्हणतात, आपण जेव्हा श्वास घेतो, हं? बघा, जेव्हा श्वास घेतो, श्वास थंड लागतो. जेव्हा आपण आज श्वास घेतो तेव्हा थंड लागतो की गरम लागतो? घेऊन बघा, एक दीर्घ श्वास घ्या. थंड. थंड, बरोबर. आणि जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा आपोआपच त्याचं टेम्परेचर वाढतं, बरोबर. त्यामुळं आपल्या बरोबर. श्वासात जे टेम्परेचरचं व्हेरिएशन असतं, हे कशामुळे होतं? आणि हा जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणतात? जे फोर्स एअरचा, म्हणजे तर हा जो म्हणजे श्वासाचा जो नियम आहे, आत येताना आत म्हणजे आपण श्वास आत घेतो तेव्हा थंड असतो, बाहेर सोडतो तेव्हा गरम असतो. तर हा टेम्परेचर ड्रिव्हन एअर फ्लो आहे, तो तिथं त्या श्रीकाళहस्तीच्या मंदिरात काम करतो. त्याच्यामध्ये काय होतं? कंटिन्युअस म्हणजे तो जो फोर्स अप्लाय केला, म्हणजे फोर्स म्हणजे कसं म्हणतात, ते जे दगडी मंदिर आहे, तर ते दगड थंड थंड म्हणजे दगड थंड असतात असं म्हणतात. तो लॅम्प गरम आहे, तर त्या स्टोनचा कूल स्टोनचा फ्लोअर काय क्रिएट करतो? मायनर टेम्परेचर क्रिएट करतो आणि त्या दिव्याचं गरम. तर ते म्हणजे ते कूलनेस म्हणजे त्या टेम्परेचरचं व्हेरिएशन होतं, कारण दगडाच्या भिंती थंड आणि ते दिवा गरम. मग त्या टेम्परेचर व्हेरिएशनमुळे एक फोर्स क्रिएट होतो आणि त्याच्यामुळं ओके, त्याच्यामुळं तो जे दिव्याची ज्योत आहे ती फ्लिकर करते आणि त्यामुळे तो तुम्हाला तिथे डायरेक्टली डोळ्यांनी दिसतं की अरे सगळं बंद आहे, पूर्ण पॅक बंद आहे, काही व्हेंटिलेशन नाही आहे, तरी सुद्धा तो दिवा फ्लिकर करतोय. तर हे वायुतत्वाचं आहे. तर आज आपण हे दोन बघितले. कुठलं? वायुतत्वाचं श्रीकाళहस्ती आणि अग्नितत्वाचं अरुणाचलेश्वर मंदिर. आणि जर मी फोटो टाकते ग्रुपवर, तर पाचही मंदिरांची रचना अशा पद्धतीने आहे की म्हणजे पहिल्यांदा बाहेरील भाग, नंतर आतील भाग, असे 3 लेअर आहेत प्रत्येक मंदिराला. आणि ऑलमोस्ट 30 एक एकर म्हणजे एवढा एरिया, म्हणजे ही सगळी मंदिरं खूप भव्य जागेत उभा केलेली आहे. आणि याचं सगळं श्रेय जाते ते चोळ राजा म्हणजे चोळ डायनेस्टीला. म्हणजे तुम्ही इतिहासात ऐकलं असेल, ते चोळ राजे होते, जसे की पल्लव वगैरे. तुम्ही म्हणजे इतिहासाचा कोणी अभ्यास करत असेल किंवा माहितच आपण बघितलं, जे की राजवटी झाल्या, शासन झाले, त्यामध्ये चोळ राजांनी या मंदिरांवर खूप जास्त फोकस करून आणि त्यांच्या काळात ही स्थापत्यकला विकसित झालेली आहे आणि त्यामुळे आपण ती आज म्हणजे अनुभवतोय. तर हे दोन मंदिरांचं आज आपण बघितलं. उद्या आपण राहिलेल्या 3 मंदिरांचं बघू आणि त्याबरोबरच आपण आहे ना, थोडे 12 ज्योतिर्लिंगांचं जे त्यामागचं जे विज्ञान आहे ते थोडं समजण्याचा प्रयत्न करू. कोणाला काही शंका आहे? बघूया की मी कंटिन्यू करू इथून पुढचं एखादं घेऊ का? घ्या ना मॅडम. चालेल, बरं. आपण आता याच्या पुढचं जे तत्व आहे, एक तत्व घेऊ, जे की जलतत्व घेऊया आपण. जलतत्व. जलतत्वाचं रिप्रेझेंटेशन करतो जंबुकेश्वर मंदिर, जे की तामिळनाडूमध्येच आहे. बरं, हे जलतत्वाचं मंदिर म्हणजे म्हणजे कसं रिप्रेझेंट करतं किंवा जलतत्व कसं? तर फिजिकली इथलं शिवलिंग संपूर्णपणे पाण्यात आहे, म्हणजे त्याचा कंटिन्यू अर्ध शिवलिंग पाण्यात बुडालेला आहे. कंटिन्यू वॉटर फ्लो चालू असतो तिथे. बरं, हा वॉटर फ्लो कुठून येतो? तर याचं पण मी तुम्हाला सगळं सांगते. हे म्हणजे हायड्रोलॉजिकल सायन्स प्रमाणे हायड्रोलॉजिकल हायड्रोलॉजिकल इफेक्ट असतो ना, तो सांगतो हे जलतत्वाचं मंदिर.
हे आहे त्रिचीमध्ये, तामिळनाडू. तिरुवण्णैकल म्हणून गाव आहे. त्रिची म्हणजे सगळ्यांना माहिती, त्रिची म्हणून फेमस आहे, तुम्ही टाकलं तर कळेल. तर तिथं हे जलतत्वाचं प्रतिनिधित्व करतात. तर हे जिओलॉजी आणि हायड्रोलॉजी या जे दोन विभाग आहेत त्याचा वापर करून हे अप्पोलिंगम, जल म्हणजे अप्पू, त्याला अप्पुलिंगम असं म्हणतात. आणि वर्षभर नैसर्गिक कारंज्यातून वाहणाऱ्या पाण्याखाली हे लिंग असतं. बर, याची वैज्ञानिक पार्श्वभूमी काय आहे? हे मंदिर आहे ना कावेरी नदीच्या बेटावर बसले, म्हणजे शेजारीच कावेरी नदी वाहते. बरं, जिथं ते लिंग आहे ना त्याच्या खालून जो पाण्याचा प्रवाह येतोय तो आहे म्हणजे जसं बघा झरे असतात, विहीर काढली की कसे झरे लागतात, तसं ते जे लिंग आहे त्या लिंगाच्या खालून कावेरी नदीचा वॉटरचा फ्लो वाहतोय. पण बघा, पाण्याचा फ्लो म्हणजे जर हे झालं किंवा काय म्हणतो आपण, पूर आला तर ते पाणी वाढणार, बरोबर? तर त्याप्रमाणे पण मग इथं हायड्रोलॉजी आणि जिओलॉजी म्हणजे भूगर्भशास्त्र, भू म्हणजे जमिनीच्या खालचं जे शास्त्र शिकतात त्याला म्हणतात जिओलॉजी. तर ते जिओलॉजी आणि हायड्रोलॉजी याचं पूर्ण कॉम्बिनेशन आहे. याच्यामध्ये काय आहे माहितीये का, ह्या त्रिचीच्या मंदिरामध्ये, या जंबुकेश्वर मंदिरामध्ये हे जे लिंग आहे ते गाळाच्या प्रदेशात म्हणजे डेल्टा म्हणतो आपण, तिथं असल्यामुळं जमिनीत कावेरी नदीच्या पाण्यामुळे भूजलाची पातळी नेहमी वर असते, म्हणजे पाण्याची पातळी जास्त आहे. इथं श्रीमथ तीर्थम आहे, म्हणजे चोळ राजांचं, जसं सांगितलं तुम्हाला की चोळ राजवंशातील लोकांनी त्याची म्हणजे त्या सिव्हिल इंजिनियरनी त्याची उभारणी अशी कठीण खडकावर न करता अशा खोल भागात केली जिथून की भूगर्भातील पाणी नैसर्गिकरित्या जमिनीवर फुटून येतं. जसे की आपण हे खोदले ना, विहीर खोदली की कसे आपोआप झरे येतात, तसं त्यांनी त्या लिंगाला अशा ठिकाणी स्थापन केलं की ऑटोमॅटिकली म्हणजे नॅचरल वॉटर फ्लो आहे तिथं आणि स्वतःहून आपोआप पाणी येतं तिथं. म्हणजे तो असा भाग आहे की जेव्हा उन्हाळ्यात बघा, उन्हाळ्यात पाणी आपोआपच म्हणजे भूजल पातळी कमी झालेली असते, तरीही कडक उन्हाळ्यातही जेव्हा सगळ्या नद्यांचं पाणी आटतं तरीही खोलवर असलेल्या वाळूच्या थरांमधून, म्हणजे त्याला ऍक्विफायर म्हणतात, तिथून त्या लिंगाच्या खाली सतत पाणी पाझरत असतं. आणि पावसाळ्यात तो प्रवाह इतका वाढत असतो की तिथल्या पुजाऱ्यांना पूजा करण्यासाठी पाण्यात उतरावं लागतं. आणि त्याच्या मंदिराची रचना पण अशी केली, शेजारी कावेरी नदी आहे. सपोज कावेरी नदीला जरी पूर आला तरी त्याचं पाणी त्या मंदिरात येऊ शकत नाही, कारण त्यांनी त्याचं पूर्ण सांगते पुढे मी काय येते. तर या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आता या मंदिराच्या गाभाऱ्यात कंटिन्यू म्हणजे जेव्हापासून ते हजारो वर्षापासून मंदिर बांधलंय तेव्हापासून ते चालू आहे, म्हणजे ते पाण्याखालीच आहे. बरं, तरी सुद्धा तिथं म्हणजे भिंतींना बघा, कंटिन्यू पाण्याचा फ्लो असल्यावर आपोआपच ती जागा, जसं की भिंत कंटिन्यू भिंतीवर पाणी पडते तर आपोआप ती भिंत ठिसूळून पडते आपल्या म्हणजे नैसर्गिकरित्या. पण इथं तसं का होत नाही? तरी बघा, या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाण्याचा सतत प्रवाह राहण्यासाठी कुठल्याही तांत्रिक पंपाची गरज भासत नाही. दुसऱ्या शतकातील चोळ कारागिरांनी, स्थापत्यशास्त्र आणि शास्त्रज्ञांनी गुरुत्वाकर्षणावर आधारित अत्यंत हुशार तंत्रज्ञान वापरले. त्याचे कुठलं? सखल गाभारा, म्हणजे मंदिराचा मुख्य गाभारा सभोवतालच्या जमिनीच्या पातळीपेक्षा खाली खोल बनवलाय. म्हणजे मंदिर असं उंच नाही, असं खाली म्हणजे आतमध्ये, म्हणजे थोडस आतमध्ये जायला लागतं, खाली जायला लागतं, म्हणजे पायऱ्या उतरून असं बनवलंय. त्यामुळे नैसर्गिक पाण्याचा दाब तयार होतो आणि गुरुत्वाकर्षणामुळे भूजल गर्भगृहाच्या फरशीतून वर ढकलले जाते. म्हणजे तो पाण्याच्या जो जमिनी खालून फ्लो चाललाय तिथं अशा ठिकाणी लिंग आहे की ते प्रेशरने पाणी त्या लिंगावर असं म्हणजे स्प्रेड होतं आणि अर्धलिंग पाण्याखाली असतं. त्याच्यात हायड्रोस्टॅटिस्टिक बॅलन्स साधलाय. तो कसा की लिंगाच्या पायथ्याशी असलेली दगडाची फरशी मुद्दाम उघडी ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे खालील पाण्याला वर येण्यासाठी थेट मार्ग मिळतो. म्हणजे जेव्हा खूप पाणी असतं ना तेव्हा अक्षरशः कारंजे येतात खालून, असे त्या लिंगावर असं पाणी पडत असतं आणि पाण्याचा निचरा. मग आउटफ्लो चॅनल कसं केलं त्यांनी? मग बघा, ते कंटिन्यू पाणी वाढलं तर ते साचून राहणार पाणी, त्यामुळे त्यांनी काय केलं, गर्भगृहात साचले जास्तीचे पाणी बाहेर ना मोठा तलाव आहे आणि त्यांनी ते पाण्याचा फ्लो असा म्हणजे अंडरग्राऊंड आहे सगळं, त्या पाण्यात म्हणजे ते येणारं पाणी त्या तलावात जाऊन जमा होतं. त्यामुळे काय होतं,
पुराचा धोका होत नाही आणि कंटिन्यू ते सतत त्या लिंगावर नैसर्गिक अभिषेक होत राहतो. तर सुमारे 2ऱ्या ते 5व्या शतकात राजा कोंचेगन चोल याने या मंदिराचा विस्तार केलाय आणि प्रसिद्ध माडाकोईल म्हणजे पहिली गोष्ट तिथं मंदिरांना कोविल कोविल असं म्हणतात. जे की मंदिर आपण म्हणू शकतो ते. तर माडा कोईल म्हणजे उंच व्यासपीठावर आणि विशेष सुरक्षित सह बांधलेलं हे मंदिर आहे. इथं 5 तटबंदी आहेत. प्रकारात म्हणतात त्याला. म्हणजे 18 एकर क्षेत्रात पसरलेल्या या मंदिराच्या संकुलात 5 वर्तुळाकार भिंती आहेत. सर्वात बाहेरील भिंतीला विभूती प्राकार म्हणतात आणि ही भिंत 25 फूट उंच आणि 2 फूट रुंद आणि 1 मैलापेक्षा लांब आहे. मग ही भिंत काय करते? ही भिंत एका बंधाऱ्यासारखे काम करते. म्हणजे पलीकडे कावेरी नदी जरी असली तरी त्या कावेरी नदीला कितीही पूर आला तरीही ते त्या मंदिराला काही होत नाही किंवा मंदिराचं संरक्षण होतं. तसंच या मंदिरामध्ये ना गर्भगृहाचा लहान प्रवेशद्वार आहे. थोडं छोटं एकदम, म्हणजे केवढं आहे माहिती 4 फूट उंच आणि 2.5 फूट रुंद. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता किती छोटं आहे. तर त्या दाराचा आकार लहान ठेवल्यामुळे काय झालं, दमट हवामान आणि पाण्याचा दाब असला तरीही ग्रॅनाइट दगडाच्या भिंतींना तडे जात नाही आणि वास्तू मजबूत आहे. तिथं बघा, म्हणजे छोटा दरवाजा असल्यामुळं जाण्या येण्यासाठी असल्यामुळं त्यांनी एक खिडकी ठेवली अशी. 9 छिद्रांची एक दगडी खिडकी आहे आणि बऱ्यापैकी आम्ही तिथूनच दर्शन घेतलं होतं. तर त्या 9 छिद्रे असलेल्या दगडी खिडकीतूनच देवाचं दर्शन घेतात. हे नक्षीकाम दमट आणि पाण्याच्या प्रभावाखाली असलेल्या गाभाऱ्यात पुरेशा प्रकाशाची व हवेची सोय करते, ज्यामुळे वास्तूच्या मजबूतीला कोणताही धक्का पोहोचत नाही. हा, स्पेशली हे सांगायचं म्हणजे तिथं तमिळमधली जी मंदिर होती ना, तिथं आतमध्ये लाईट अजिबात नव्हता. त्यांच्या देवतांचं जे दर्शन, म्हणजे आम्ही कुठे सारंगपाणीला गेलो म्हणा, म्हणजे तिथल्या सगळ्या मंदिरा, म्हणजे आदि कुंभेश्वर म्हणून आहे, शंकराचं मंदिर आहे कुंभकोणला. तर इतकी मोठी प्रचंड भव्यता आहे त्या मंदिरात. पण जेव्हा तुम्ही मंदिराच्या मूर्तीजवळ जाणार तिथे तुम्हाला अजिबात म्हणजे लाईट नाही. तिथे पूर्ण दिव्यांच्या प्रकाशातच तुम्हाला त्या मूर्तीचं दर्शन घ्यायला लागतं. आणि या जंबुकेश्वर मंदिरामध्ये बघा, ध्वनी आणि सूक्ष्म हवामान नियंत्रण, म्हणजे गर्भगृह सतत ओले आणि दमट राहत असल्यामुळे सच्छिद्र ग्रॅनाइट दगडांचा वापर केलाय. सच्छिद्र खडक म्हणजे भूगोलामध्ये तुम्ही अभ्यासलात, सच्छिद्र खडक, अच्छिद्र खडक, म्हणजे ज्याच्यातून पाणी पास होतं असं. म्हणजे जिथं सच्छिद्र खडक असतो तिथं बोरला चांगलं पाणी लागतं असं. तसं यामुळे पाण्याचा वास्तूप्रमाणे प्रभाव पडून संरचना खराब होत नाही आणि वर्षभर गर्भगृहात थंड व नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. तर हे त्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. आणि या मंदिराची आख्यायिका म्हणजे जंबुकेश्वर ती पृथ्वी मंदिराची. ठीक आहे. तर आपण आता हे बघितलं की, आणि त्याचं स्ट्रक्चर एक 5 तुम्हाला सांगेल की राऊंड असे, म्हणजे 5 प्रकारची तटबंदी म्हणतो ना आपण, पहिली, दुसरी, तिसरी, आणि एकदम आतमध्ये एकदम मध्यभागी ते अप्पुलिंगम आहे आणि त्याच्यात नॅचरल स्प्रिंग इन एक्विफायर, म्हणजे पाण्याचा नैसर्गिक स्रोताने त्या लिंगावर सतत अभिषेक होत राहतो. हे आहे जलतत्वाचं मंदिर. तर आपण आतापर्यंत 3 तत्वांची मंदिरे बघितली. श्रीकाళहस्ती वायुतत्वासाठी, जंबुकेश्वर जलतत्वासाठी आणि अरुणाचलेश्वर अग्नितत्वासाठीचं मंदिर बघितलं. आणि पण या अरुणाचलेश्वर मंदिरामध्ये मूर्ती अशी नाहीये अग्नी स्वरूपात. तो जेव्हा तो स्तंभ म्हणतो, ते अरुणाचलेश्वरचा तो पर्वत असं म्हणतात की तिथं शिव स्वतः म्हणजे अग्नीच्या खांबाच्या रूपात प्रकट झाले, अशी आख्यायिका. आणि सगळ्यात तिथं महत्वाचं म्हणजे ते पाताळलिंगम, जे की 1000 खांबांच्या मध्ये एकदम आतमध्ये पाताळात आहे असं म्हणतात. पाताळ म्हणजे जमिनीच्या खालचा भाग. तर तिथं जी की रमण महर्षींनी तपश्चर्या करून त्यांना एनलाइटनमेंट झाली. तर आपण कोणाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. मॅडम, ही सगळी जी तत्व आता तुम्ही सांगितली ना, स्थळ, ते सगळं शिवाचंच हे आहे ना, मला वाटतं शिवाचंच आहे, शिवाशी हो, हे रिलेटेडच आहे सगळं ना पंचमूल. येस, हे सगळं शिवाला रिप्रेझेंट करतात. ओके. ऍक्च्युली त्याचं काय आहे माहितीये का, जसं आपलं बघा, आपल्या शरीरातला शिव म्हणजे आपला श्वास, हा, बरोबर. बरोबर. आणि जसं म्हणतो यत पिंडी तत ब्रह्मांडी, म्हणजे जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. म्हणजे आपलं नैसर्गाशी कनेक्शन आहे काहीतरी.
पण आपण ओके. आता आपल्या राहणीमानामुळे त्याच्याशी कनेक्ट नाही होऊ हा. शकत. तर म्हणजे तुम्ही म्हणाल की हे जलतत्व बघा, बाहेर पाण्याचा साठा दिसला किंवा आपल्या हो. शरीरात 70% पाणी, बाहेर पण 70% पाणी. पण त्याच्याशी कनेक्ट करा, जसं म्हणतात ना की बघा, आपल्याला कान टोचायला सोनाराकडे जावं म्हणजे ती प्लेस, म्हणजे ते सोनाराचं दुकान, ती एक स्थळ, म्हणजे त्याला विशिष्ट महत्व आहे ना, जरी आपण हम्म. घरीच कान टोचत असलो तरी सुद्धा. तसं तसं त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी म्हणजे एक विशिष्ट, आणि तिथं मेन म्हणजे जसं की वायू तत्व आपल्याला माहितीये, वायू दिसतोय, वारा दिसतोय आपल्याला, आपण महसूस करतोय. पण त्या श्रीकाళहस्तीला तुम्हाला सगळ्या बंद आहे सगळं, आणि तरी पण ते अच्छा. जेव्हा दीप फ्लिकर हम्म. होतात तेव्हा एकदम म्हणजे इट्स जस्ट अमेझिंग, म्हणजे वाटतच नाही की अरे हे म्हणजे कसं म्हणजे म्हणजे थोडक्यात चमत्कार थोडक्यात आहे. तुम्ही सगळे ती जी 5 बघितली ती सगळी हो, शिवतत्वाच्या अंडर असणारी स्थळं बघितलीत. म्हणजे हो, आपलं ही कसं सगळी देवी तत्व आहे, दत्त तत्व आहे, हम्म, वैष्णव आहे, तर हे अंडर बरोबर. शिवतत्व सगळं आलं जे तुम्ही बघितलं ते. एक्झॅक्ट, ओके. एक्झॅक्ट. हे ओके. सगळे ओके. पाचही तत्व म्हणजे पाचही स्थलं आहेत, ती सगळी ओके. शिवाला रिप्रेझेंट शिवा करतात. शिवर. ओके. ओके. शिवा. व्हेरी. कारण शिव बसलाय कुठे? शिव कुठे बसलाय श्रद्धा मॅडम? सहस्रारात वरती, हा सहस्रार चक्राला वरती. हा, त्यामुळे मग ते सगळे त्याच्याशी कनेक्टेड आहे. हा. अजून कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. चला, खूप आणि छान मी त्या घेतलं अनुजा मंदिरांचे मॅडम. माझं फोटो. मध्ये नेटवर्क गेलं होतं. आता मी ते रेकॉर्डिंग मध्ये ऐकेल. पण सुंदर झाला विषय, एक परत नवीन वेगळा विषय. आणि यावरही खूप छान माहिती मिळाली आणि अजून मिळतच राहील आपल्याला. तर तुम्ही एकदा कनेक्ट झालाय, प्रत्येक जण कनेक्ट झालाय, त्यामुळे अजून त्याच्यावर काही 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 माहिती आली तर ग्रुपवर पोस्ट करत चला. हो. धन्यवाद तुम्हाला अनुजा मॅडम. कोणाला डिफिकल्टी, काय शंका, काही ऍडिशन करायची असेल तर बोला. ओके. हा, काही ऍड श्रीकला. करायचं आहे का? हा, मी ऍक्च्युली ना, मी याच्यासाठी ना मॅडम, माझ्याकडे जेवढे पिक्चर अवेलेबल होते ना, तर उद्या कोण होस्ट आहे, सुलक्षणा मॅडम होस्ट आहेत का? उद्या मला को होस्ट बनवलं तर मी शेअर करेन, म्हणजे जसं की स्ट्रक्चर आणि त्या मंदिरांची को रचना कशी होस्ट आहे. नाही, होस्ट बनवता येतं आपल्याकडे. होस्ट बनवतो मला. हो, चालेल, म्हणजे जेणेकरून मी शेअर माझी करा, स्क्रीन शेअर चालेल. करू शकेन. हं? हो तर हो. उद्या मी ते स्पेशली नटराज मंदिर आहे ना चिदंबरमचं, त्याचे पिक्चर्स आहेत ते, आणि त्याच्याबद्दल माहिती सांगून ते पिक्चर शेअर करेन. तुम्हाला स्पष्ट कल्पना येईल की ते मंदिर कसं आहे. एकदा चित्र बघितल्यावर कसं आपण समजू शकतो तसं. मॅम मग सगळेच हे टाका, मग ते वायूचं पण टाका. ते जे हो, तुम्ही म्हणता हो, ना दिवे हलतात पण बंद आहे, ते पण टाका, तेही हो. बघायला पण आवडेल. मॅडम इथे आतमध्ये ना मोबाईल अलाउड नाही, ओ, त्यामुळे ते अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, इट्स ओके. मी ठीक बाहेरून आहे ठीक जेवढे आहे. म्हणजे हा हा, जे ठीक आहे ठीक गोपुरम आहेत, आहे. हा, हा ते हा, फोटो. चालेल चालेल चालेल. मॅडम, थँक्यू. तुम्ही एक म्हणत होता की मग ही मंदिरं का झाली माझी, ते मला कळलं, ते सांगा ना. ते सांगितलं नाही तुम्ही महत्वाचं. मी सांगितलं. हो, ते सांगितलं नाही हा, ते सांगते मी. तर ही मंदिरं माझी कशी झालीत किंवा माझं त्याच्याशी काही म्हणजे जेव्हा 2024 साली नोव्हेंबरमध्ये मी काय एवढं पंचतत्वांशी कनेक्ट नव्हते. पण बघा, सिंहावलोकन म्हणतात ना, मॅडमनी सांगितलं सिंहावलोकन करायचं. तर मागच्या महिन्यात मी असंच बसले होते. जेव्हा सनातनचा कार्यक्रम मी घेणार होते, ते नक्की झालं होतं, नाही मला आठवत नाही. पण तेव्हा मी असंच बसलेले. तर मी म्हणजे जस्ट मी केदारनाथला जाऊन आल्यानंतर, मग केदारनाथला जाऊन आल्यानंतर मी म्हटलं की ते मग मी पंचभूत स्थळांचं दर्शन कधी केलं? डिसेंबर 2024. आणि त्याच्या आधीच मी सांगितलं तुम्हाला, नोव्हेंबर 2024 मध्ये मी विहंगमला जॉईन झाले. आणि त्यावेळी मला पंचभूत म्हणजे काय माहित नव्हतं, फक्त मला ते मुद्रा होत्या माहिती, की कुठली मुद्रा. त्यावेळी मला सगळ्यात जास्त भावलेली ती हकिनी मुद्रा एक होती, आणि ही आपली कुबेर मुद्रा. त्या दोन म्हणजे भरपूर मुद्रा मॅडमनी त्यावेळी शिकवलेल्या, पण मग त्या माझ्या त्या दोन लक्षात राहिल्या. आणि महत्वाचं हा म्हणजे मॅडम दुसऱ्या ग्रुपला कनेक्टेड होत्या तेव्हा. आणि अमृता मॅडम, आपल्या अमृता मॅडमची बहीण आहे अनुजा मॅडम, लक्षात घ्या. आणि अमृता मॅडम गेलेल्या गोव्याला यांच्या घरी, आणि चाललं आपलं सेशन पहाटे उठून. आणि जे मॅडम पण उठल्या आणि म्हणे किती सुंदर आहे, झालं संपलं तिकडचं बंधन, इकडे जॉईन झाल्यात. फारच हो, त्यांना तेव्हापासून मी खूपच पूर्ण सुंदर विहंगमला वाटतं. जॉईन म्हणजे तो वेगळं आहे, किती अनुभूती आहे इथे. आणि मग दनादन येऊन पिरामिडला येऊन
शिवसरोदय शास्त्र 3 झाले ना भाग मॅडम तुमचे का 2? हो 3 झाले 3. एक फक्त ह्याच्यात आता 3 झाले. गोव्यावरनं येऊन एका रात्रीत येऊन त्यांनी केलेले आणि आता ते नाशिकला माझं आले मला तर येईनच झाल्यात. आणि मी त्यांना म्हणते तुम्ही पिरामिडच्या प्रेमात पडलेला आहात तर तुम्हाला महाराष्ट्रात यायचंय. मी असं म्हणलेला आणि त्यांची ट्रान्सफर व्हायला म्हणजे एवढं वर्ड पॉवर असते ना ती अशी असते खूप लक्षात. जास्त. म्हणजे माझा तो छोटा म्हणजे छोट्यातला छोटा मी म्हटलं नाही का, मी तिथे उतरते आणि काय नाही म्हणलं त्या टोल नाक्यावर उतरून माझं मी चालत जाईन असं म्हणे. माझं मी जाईन म्हणजे त्यांची गाडी आणि खरोखरच तसं झालं. ते माझ्या सरांची गाडी माझ्या समोरून गेली आणि तेवढं अंतर मला 1-1.5 किलोमीटर चालत जायला लागलं तिथं बघा पण म्हणजे गाडीवर. इतकं असं असतं आपण बोलताना काही वेळेला हे करावं. तर मी आणि म्हणते माझ्या हां. पिरामिडच्या प्रेमात पडले ना आता आणि नाशिकला आल्यापासून काय माहिती येईनच झाल्यात आल्याच नाहीत. संसाराच्या हा तुम्ही मायाजाळात काय सांगत अडकलोय होता की म्हणू बोला तेच बोलले हा. संसाराच्या मायाजाळात अडकलोय असं म्हणू शकता मॅडम. पण नाही मॅडम नक्कीच पुढल्या त्याच्यातून वर्षी बाहेर सिंहस्थ पडायचं. आहे ना अनुजा मॅडम? पुढल्या वर्षी हा हो, सिंहस्थ आहे ना? हो, हो, हो. झाली सिंहस्थ का आहे. तयारी तिकडची? झाली तयारी? काय तयारी म्हणजे म्हणजे रस्ते आहेत तसेच आहेत आहे? अजून अच्छा बाकी अच्छा. चालू आहे. ओके ओके. ओ पण मॅडम ते तुम्ही घाटावर तुम्ही अर्धवट बोललात मीच मध्ये बोलले सांगा हो. कंप्लीट करा हा. हां, तर ते पंचभूत जे स्थळ आहेत ना, त्याचं माझ्याशी काय कनेक्शन म्हणजे ना मला त्याचे असं अट्रॅक्शन होतं किंवा असतं ना, की इथं जायचंच आहे मला, तसं माझं काही नव्हतं. आणि पहिली गोष्ट ना, माझे मिस्टर असे म्हणजे जिथं जास्त देवाचं वगैरे असतं ना किंवा जास्त म्हणजे धार्मिक, तिथं ते शक्यतो टाळतात. म्हणजे त्यांचं माहीत नाही पटत ते. पण हे पंचभूत स्थळांची त्यांनी स्वतः ट्रिप ऑर्गनाइज केलेली आणि हे माझ्यासाठी पहिल्यांदा म्हणजे जे की मी कधीच ऐकलं नव्हतं पंचभूत नाही स्थळ नाही असतात प्रश्न असा होता हां, प्रश्न त्याचं असा कनेक्शन. होता की तुम्ही का गेलात तिथे हे तुम्हाला आत्ता रिअलाइज झालंय करताना ते सांगा. हां, ते ते महत्वाचं सांगते. उत्तर तुम्हाला ते नाही आलं महत् तरी सांगते. हं. हं. ते महत्वाचं म्हणजे बघा, आपण जसं म्हणतो त्याच्यानंतर मॅडमचा भाग 4था होता पंचभूत. त्याच्यानंतर ना ते रंग पंचभूतांची आपण पंचतत्व चिकित्सा तुम्ही ज्या कोणी 4था भाग केला असेल ना, त्यांना माहिती असेल. मी केला नाहीये, पण मी चिकित्सा घेतली होती अमृता मॅडमकडून. त्याच्यावरून ते रंगांवरून जे हीलिंग होतं आणि जे म्हणजे चिकित्सक जे तुमचं कन्क्लुजन काढतात, त्याच्यावरून मला म्हणजे तेव्हा असं वाटलं, की ज्या मंदिरांमध्ये मी गेले आणि तिथं मी जेव्हा बसून त्या तत्वाशी कनेक्ट झाले होते, तर त्यावेळी मला हे रंगांचं वगैरे पण काही माहिती नव्हतं. पण मग ते एक कनेक्शन वाटलं मला, की त्याचं. म्हणजे फ्युचरमध्ये जाऊन मला हे पंचतत्वांचं म्हणजे भाग 4था करायचा आहे, जे की मला त्यावेळी माहितीही नव्हतं आणि त्याचं काहीतरी कनेक्शन आहे माझं असं मला वाटतंय आणि जे की म्हणजे मी एवढी अवेअर नव्हते, की निसर्गातली तत्व आणि माझ्या शरीरातल्या तत्वांचा बॅलन्स मला बिलकुल नव्हता आणि त्याच्यामुळे मला तो बॅलन्स मिळाला आणि त्याची जोड म्हणजे काय झाली माहितीये का? जे आपल्या प्लॅटफॉर्मवर तत्वांबद्दल आपण बोलतो किंवा मॅडम सांगतात आणि जे मला पंचतत्वांबद्दल जे कळलं, त्याची लिंक लावायला मला मदत झाली आणि त्याचा ॲक्चुअली माहितीये का म्हणजे मी माझ्या नेहमीच्या आयुष्यात पण छोट्या-छोट्या गोष्टींसाठी पण मी अमृता मॅडमना फोन करून पंचतत्व चिकित्सा घेते. म्हणजे विदाऊट म्हणजे ॲलोपॅथिक औषधांशिवाय. तर ते एक मला कनेक्शन वाटतं. आणि म्हणजे मला असं वाटत नाही पंचतत्व आजारी असल्यावर टॉपिकला की अ? पंचतत्व टॉपिकला कोणी ओढलंय तुम्हाला काही तुम्ही स्वतःहून आलात काही घ्यायला? हां, ते ते आहे. सांगा ते सांगा ते महत्वाचं आहे. हां, पंचतत्वांचं म्हणजे पहिले सनातन विज्ञानमध्ये काय घ्यायचं? मी नाव तर दिलं म्हणलं मला घ्यायचंय आणि कुठला टॉपिक घ्यायचा मग याच्यावर? तर हे पंचतत्वांचं. मग आपोआप ते म्हणजे मॅडमनी मला सजेस्ट केलं होतं आणि अमृता मॅडम मला म्हणाले, की "तू तिकडे स्वतः जाऊन आले, तुझे अनुभव आहेत." मग तेव्हा मला ह्या पंचतत्वांच्या किंवा मी हेच घ्यायला पाहिजे असं फिक्स झालं आणि मग त्याला सपोर्टिंगमध्ये मॅडमनी मला ते ज्योतिर्लिंगाचं नाही म्हणजे नाव सुद्धा मॅडम मीच द्यायला लावलंय तुमचं नव्हतं आलं हो, नाव. मी नव्हतं. मग ते सांगा ना. हां, मी सनातन विज्ञानला नाव दिलं नव्हतं आणि त्या ग्रुपला पण जॉइन झाले नव्हते. तर मॅडमनी स्वतःहून मला त्या ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं. मग मी परत अमृता मॅडमना फोन केला, "अरे मॅडमनी मला ॲड केलं, मी काही नाव वगैरे दिलं नव्हतं." तर त्या म्हणे, "ठीक आहे मॅडमना जे वाटलं ते केलं म्हणे त्यांनी. काही नाही, तुला वाटत असेल तर सांग मॅडमना, तुला नाही जमणार म्हणून." मग मी थोडे दिवस त्या ग्रुपमध्ये असेच म्हणजे चालू राहिले म्हणजे त्या ग्रुपमध्ये पडून राहिले. काही म्हणजे
रिप्लाय दिला नाही ना काय केलं त्याच्यामध्ये. म्हणजे बरेच दिवस मॅडम म्हणत होत्या ज्यांना नाही करायचं त्यांनी बाहेर पडा, बाहेर पडा. तरी पण मी काही बाहेर पडले नाही. खूप दिवस झाले असेच गेले. आणि त्याच्यानंतर मग मॅडमनी लास्ट डेट दिली की तुम्हाला काय करायचं. त्यावेळी मग माझं हे पंचभूताचं ठरलं. नाहीतर मी स्वतःहून तर या सनातन विज्ञानसाठी नाव दिलं नव्हतं. मॅडमनी स्वतःहून त्या ग्रुपमध्ये मला ऍड केलं होतं. आणि माझ्या मते सविता मॅडमना पण मॅडमनी ऍड केलं होतं. खरं त्या म्हणजे काही कारणानं लेफ्ट झाल्या. तर माझ्या माहितीप्रमाणे मॅडमना काय इंट्युशन असतील ते त्यांना माहिती. त्यांनी ऍड केलं होतं आणि हा सेशन म्हणजे कंटिन्यू होऊ शकतो. आणि श्रद्धा मॅडम, तिकडं तुमचा संकल्प होता केदारनाथला जायचा आणि या जाऊन आले, ते पण सांगा. हो हो हो, आणि ते ते बोलल्या मला मॅडमना त्या. ते पण म्हणले, मी मॅडमना तेच श्रद्धा म्हणले. मॅडम, तुमचं झालं का? कोणाचं? माझं नाही. हा, आता त्याने बुलावा आने के बाद जाएंगे. पण ते बघ, बुलावाशिवाय पण होत नाहीत बघा, गोष्टी. बघा तुम्ही लिहिताय आणि या जाऊन आले, लपवतात हो, ना ते, सांगत पण नाही. अनुजा मॅडम, तुम्ही तिथनं फोन करून मला फोनवर दर्शन दिलं असतं तरी चाललं होतं. मग आणि ग्रुपला पण नाही सांगितलं. मी नाही, मी मॅडमना तुमचा तेच योग होता म्हणलं, हो. श्रद्धा मॅडम नाही, कारण आणि तुम्ही त्यावेळी अजून श्रद्धा मॅडम अजून जाऊन आल्या, त्यांची पण चुप्पी आहे, चुप्पी माहिती का? पण हो, जाऊ इथे दे जाऊ दे. इथे ना, इथे सगळं कळतं मला, हम्म. कोण अहो, कसं आहे ते आणि कसं आहे, कोणाला त्याचे आणि बुलावा श्रद्धा आल्याशिवाय मॅडमला या गोष्टी होत सांगा. नाहीत आणि आला बुलावा की 1 मिनिटात होतात नाही, ते. पण श्रद्धा मॅडमने सांगितलं पाहिजे ना, असं कसं? हो, नाही, ठीक आहे ठीक आहे, येईल बुलावा तेव्हा अहो, जाणार मी पण. पण निदान अनुजा मॅडमने मला सांगितलं तरी, अजून दोघी हो. तिघी अजिबात बरं नाहीये, सांगते तुम्हाला. हे फार असू दे असू दे. खूप वाईट वाटतं माहिती का? हम्म. ऍक्च्युअली ना, अनुजा मॅडम, प्रसाद काम करत पाठवायचा तो. असते. हे काही दर्शन योगा नंतर झालं असतं. हे काही हो, मी योगायोग तिकडून नाही. केदार. ऍक्च्युली मला माहितीये का श्रद्धा मॅडम, मी मॅडमना हम्म. फोन करून तेच म्हटलं, कारण त्या ग्रुपवर तुमचं 21 दिवसाचा आपण जो हो. आयुष्य बदलाचे राहतं, तेव्हा तुम्ही एकदम रिगरसली तुमची इच्छा होती की तुम्हाला केदारनाथला जायचं. आणि खरं सांगू का, माझं असं काहीच नव्हतं आणि अचानकच अरे अरे, माझ्या हरकत नाही. तर प्लॅन केला. प्रत्येक, हे बघा मॅडम, आपण किती पण व्हिज्युअलाइज वगैरे केलं, ते येणार असेल त्यावेळेला येतं. समय के पहले और जितना लिखा हुआ है उतना ही आता है. ते पण आहे. पण तुम्ही जेवढी तुमची म्हणजे असं मला वाटलं, मी मॅडमला ते पण म्हणलं, तुम्ही अजून जितक्या ऊर्जेनं जी करत होतात ना, ती सगळी ऊर्जा माझ्याकडे ट्रान्सफर झाली आणि अजून माझं अजून ते अजूनही आहे. बघूया कधी योग गंमत आहे ती पण. होईल, होईल. नक्की, नक्की, नक्की. होईल होईल, नक्की नक्की. अहो, अजून दोघी जणी जाऊन आल्यात. तर ते आता काही हे काही योगायोग नाही आहेत, तुम्हाला सांगते. काही म्हणजे कोणी पर्स लिहिलं तर दुसरीला पर्स मिळणं, असं ते ग्रुप ऊर्जा आहेत ना, त्या इकडे तिकडे सरकतात. आणि ह्यालाच तर ग्रुप डायनॅमिक्स म्हणतात, की जी उत्क्रांती सुरू आहे सध्या. उत्क्रांती ह्याची पण सुरू आहे, की ग्रुप मध्ये तुम्ही मूव्ह होणार आहात, ग्रुपनीच मूव्ह होणार आहात. तर खूप छान सांगितलं अनुजा मॅडम. आता मध्ये माझं बरचसं मिस झालं, तुम्ही कितपत सांगितलं माहिती नाही, मी ऐकेल आणि परत मला काही ऍड करायचं असेल तर करेल. तर हो, नक्की धन्यवाद मॅडम. सगळ्यांना. तर आता अजून मला म्हणायचंय, की माझं ज्या वेळेला हे झालं, साऊथची मंदिरं झाली, आता चिदंबरम सुद्धा खूप वर्ष माझं असं एक गुड होतं. गुड म्हणजे एक आपण ज्या वेळेला काही वाचतो किंवा काय, तर त्यावेळेला ते होतं. पण खूप वर्षांनी ते झालं, घडलं. पण ही जी काही मंदिरं झाली, ती अशा वेळेला झाली की त्या वेळेला त्या ऊर्जा प्रभू करण्याचं काम सुरू होतं. म्हणजे इव्हन आपण बघितलं, मोदीजी पण गेले आणि जाऊन आले. तर ह्या सगळ्या ऊर्जा प्रस्थापनाच्या कामाच्या वेळेला माझं जाणं झालेलं आहे. तर खूप महत्वाचं आहे काही काही गुड. ते मी बोलेल आता मॅडमचं ऐकून. मॅडम, तुम्ही ते घेतले का नाही मला नाही माहिती, पण ते घ्या. मी तुम्हाला स्पेसिफिकली चिदंबरम. चिदंबरम काय, किंवा आता हे जे आपण ज्योतिर्लिंग. चक्र बघितली भारताची, त्या भारताच्या चक्राशी रिलेटेड या ऊर्जा सुद्धा आता बदलत आहेत सारख्या, त्याच्याशी रिलेटेड सगळं आता तुम्हाला ते पुस्तकात नाही मिळणार. त्या हो, तुम्हाला 1-2 व्हिडिओ काही सांगितले तेच बघा तुम्ही, त्या रेफरन्सनी पण नंतर शेवटच्या दिवशी काही सांगायचं असेल तर सांगा. हो, नक्की. चला, धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. भेटूयात संध्या